श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, आज खूप काही पुण्यवान दिवस आहे. आजच्या दिवशी हा संदेश टाळून पुढे जाऊ नकोस. ज्यांनी कुणी तुला त्रास दिला आहे, तुला त्या वेदना, ते दुःख, ते त्रास, खूप काही तू सहनही केले आहेस. पण आता इथून पुढे तुला ते सहन करण्याची आवश्यकता उरत नाही. कारण माझा आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहे. जेव्हा तुमच्या मनातील ती सुप्त इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात दिल्या जातात, तेव्हा तुम्ही अधिक प्रसन्नतेने देवाकडे येऊ लागता. तसेच काही आताही घडणार आहे. तू तुझी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तर प्राप्त करशीलच, पण माझा एक मोठा आशीर्वादही तुला प्राप्त होईल. बाळा, तू जे काही कर्म करत आहेस त्यात तुला यशाची हमी मी देत आहे. पुढे चालत राहा, कारण तुझ्यासाठी खूप काही मोठे यश त्या मार्गात आहे. जेव्हा तुम्ही ते मार्ग देवाने दिलेले आहे मानून त्यावर चालण्याचा प्रयत्न जरी केलात ना, तरी तुमच्याकडे ते यश आकर्षित होऊ लागेल. याचा अनुभव तुम्ही लवकरच घेणार आहात. स्वामी म्हणतात, बाळा, कितीही परिस्थिती कठीण जरी वाटत असली तरी त्यातूनही तुझ्यासाठी मार्ग काढून देणारा तुझा देव, तुझा भगवंत तुझ्या सोबत असताना कुठलीही शंका मनात घेऊ नकोस. पुढे पाऊल टाकत राहा, कारण मी सतत तुझ्या सोबत असल्याचा अनुभव तुला येऊ लागेल. स्वामी म्हणतात, मागील काळात तुम्हाला जे काही त्रास झाले आहेत, ज्यांनी तुम्हाला दुःख वेदना दिल्या आहेत, जर तुम्ही तुमच्या मनातून त्यांना माफी देत असाल तर अगदी सहजतेने तुमच्या मनातून ती माफी निघून त्यांना त्यातून केलेल्या पापाचे प्रायश्चित्तही प्राप्त होईल. पण जर तुमच्या मनातून तुम्ही त्यांना माफी दिली नाहीत तर तुम्ही दोघेही त्यात अडकून पडाल. देव म्हणतात, बाळा, नेहमी निरंतर मनाला मोकळे कर. जो कोणी तुला त्रास देत आहे ते सर्व काही देवाकडे सोपवून निश्चिंत हो, कारण तुझा देव तुझ्यावर कृपादृष्टीने पाहत आहे. तुझ्याकडे कृपादृष्टीने पाहत असताना तुला जे काही त्रास आहेत ते संपतील. तुझ्या वेदना, दुःख हरण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्याच्या काही काळातच तुम्ही पाहाल की नवीन दिशेतून तुमच्याकडे काहीतरी खूप चांगले आकर्षित होत आहे. कारण तुमचे मन शुद्ध आणि पवित्र झाले आहे. तुम्ही मनापासून त्या लोकांना देवाच्या स्वाधीन केले आहे की देव त्यांच्यासोबत जे करील ते करील. पण मी मात्र आता इथून पुढे त्यांचा द्वेष करणार नाही, कुणाचीही ईर्ष्या करणार नाही. तेव्हापासूनच तुम्ही तुमच्यात असे बदल पाहून घ्याल की जे तुमच्यासाठी सर्वोत्तम असतील. देव तुमच्यासाठी असे अनेक द्वार उघडू लागतील जिथून तुम्हाला यशाची हमी येत आहे. देव म्हणतात, बाळा, ज्यांच्या मनात दुसऱ्यांबद्दल द्वेष, कुठलेही पाप नसते, तेच खूप काही पुढे जाऊ शकतात. त्यांच्यासाठी देवांचे मार्ग मोकळे होऊ लागतात. आणि मला माहीत आहे, माझा प्रत्येक संदेश ऐकणारा बाळही त्याचप्रमाणे आपल्यासाठी ते द्वार उघडू इच्छित आहे. आणि म्हणूनच हा संदेश मी त्यापर्यंत देत आहे. कारण जर तुझ्या मनात कुणाबद्दल कुठलीही भावना नसेल, जेव्हा तुझ्या मनात दयाभाव असेल, तेव्हाच तू त्या द्वारात प्रवेश करू शकशील. आणि मला माहीत आहे की त्यासाठी तू या क्षणाला देखील सज्ज आहेस. स्वामी म्हणतात, बाळा, तुझा कोणी कितीही राग करू दे, द्वेष करू दे, तुझ्या मार्गात कितीही अडथळे आणण्याचा प्रयत्न करू दे, पण तू मात्र तुझ्या भगवंतावर, तुझ्या परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेव. तुला माझ्यावर, आपल्या माऊलीवर विश्वास आहे ना? मग तुझ्यासाठी तेही घडू लागेल जे आजपर्यंत घडलेले नव्हते. तुला जे काही
हवे आहे ते प्राप्त होताना दिसू लागेल. तुझ्या वेदना, दुःख आणि यातना कमी करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल तेव्हापासून तुम्ही तुमच्यात खूप काही परिवर्तनही पाहाल, जे तुमच्यासाठी आनंदी करणारे असेल, जे तुमच्यासाठी अद्भुत आशीर्वाद देणारे असेल. स्वामी म्हणतात, बाळा, या सांसारिक गुंत्यांमध्ये नेहमी गुंतून न राहता जे तुमच्यासाठी शुद्ध आहे, पवित्र आहे आणि जे उज्ज्वल आहे तेच तुमच्यासाठी निवडा, कारण देव तुमच्यापर्यंत तेच पाठवत आहेत. जर तुम्ही हे स्वीकार करण्यासाठी तत्पर असाल तर होय म्हणून टाईप करा. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आजचा हा संदेश माझे तेच प्रिय बाळ ऐकतील ज्यांच्यात मी ते सामर्थ्य देत आहे. त्यांना ऐकण्याची बुद्धीही मीच देत आहे. जर तू या क्षणाला इथे उपस्थित आहे तर तुझ्या वेदना, दुःख, यातना संपून जाऊन त्या जागी तुला चांगले आशीर्वाद, खूप काही प्रगतीची दिशा आणि आर्थिक प्राप्तीचे आशीर्वाद प्राप्त करायचे आहेत ना, मग तू तुझ्या कर्मात अधिक मन रमव, कारण त्या कर्मातूनच तुला ते प्राप्त होणार आहे. पण यशाचा आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश तुला अधिक यश प्रदान करेल, कारण देव तुझ्या प्रत्येक त्या ठिकाणी उपस्थित आहे जिथे जिथे तुला खूप काही अडकल्यासारखे वाटते, खूप काही बंधनात वाटते, खूप काही त्रासही होतो. बाळा, त्या सर्व काही त्रासातून, त्या बंधनातून मुक्त करणारा हा माझा संदेश तुझे कल्याण करेल. ज्या क्षणाला तुला हा संदेश प्राप्त होईल त्या क्षणापासून तुम्ही तुमच्या आयुष्यात असे सुखद परिवर्तन अनुभव कराल जे यात आधी तुम्ही कधीही केलेले नसेल. शांतता पाळा, संघर्ष करू नका, कारण त्याची आवश्यकता नाही. देव तुमच्या दिशेने सहजरित्या आनंद, भरभराट, ऐश्वर्य आणि आरोग्याची प्राप्ती करून देणारे आशीर्वाद पाठवत आहेत. ते मनपूर्वक स्वीकार करा. स्वामी म्हणतात, बाळा, आज तुला एक मौल्यवान सल्ला देऊ इच्छितो. जर तू याचे पालन तुझ्या जीवनपर्यंत केलेस तर कधीही तुझे शत्रू निर्माण होणार नाहीत आणि तुझे जीवन इतके सुखद, आनंदी होईल. तू फक्त एवढेच कर की कुणाचे मन दुखावला जाणार नाही याची काळजी घे. बाळा, कधीही तुम्ही जेव्हा कुणाबद्दल वाईट बोलता, काही असे बोलता जे दुसऱ्याचे मन दुखावणारे आहे, तेव्हा हे लक्षात घ्या की त्या यातना मला सुद्धा होतात. म्हणूनच मी तुमच्याजवळ अपेक्षा ठेवतो की तुम्ही शुद्ध अंतःकरणाने आनंदी राहणे तितकेच आवश्यक आहे, कारण त्यामुळे तुमचे जीवन अधिक समृद्ध आणि आनंदी मार्गावर जाऊ लागते. तुम्हालाही स्वामींचे मार्गदर्शन आवडत असेल, हे संदेश आवडत असतील तर एक लाईक करायला विसरू नका. स्वामी माऊली नेहमीच तुमच्या पाठीशी उभे राहोत. तुमच्या येणाऱ्या अडचणींवर तुम्हाला मात करण्याची क्षमता देवोत. ते सुख, आनंद आणि खूप काही असे देवोत ज्यामुळे तुमचे कल्याण हो. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या सर्व भावना माझ्या समोर ठेवा, कारण त्या रोखू नका, कारण त्यासाठी मी आशीर्वादित करणारे तुम्हाला जे काही उत्तम आहे तेच देईल, ज्यामुळे तुमचा संघर्ष संपेल, तुमची खूप काही पळपळ संपेल आणि तुम्ही निश्चिंत व्हाल असे आशीर्वाद मी देत आहे. बाळा, सगळंच काही चांगलं होणार आहे. देवावर विश्वास ठेव. तुला आज ज्या काही अडचणी म्हणून जाणवत आहेत त्या उद्या चालून तुझ्यासाठी नसतील, कारण त्या सर्व काही काळाच्या आड मागे ठेवल्या जातील. देव म्हणतात, जे काही असे नाते आहेत जे तुम्हाला खूप काही त्रासदायक वाटत आहे, पण ते नाते तुम्हाला देवांनी दिलेले आहे. त्यांचा भोग्यकाल संपल्यावर ते तुमच्या सोबत राहणार नाहीत. ते जे काही त्रासदायक वातावरण निर्माण होत आहे त्यावर अंकुश लावल्या जाईल आणि देव
तुमचे सर्व काही ऐकत आहे. तुम्ही केलेली प्रार्थनाही ऐकत आहे. विश्वास ठेवा, तुमच्यासाठी सर्व काही अचानकपणे घडून येईल. अगदी तुम्हाला असं वाटत असतानाही की आता सर्व काही अशक्य आहे, त्या क्षणाला देवाचा असा चमत्कार तुम्हाला बघायला मिळेल की तो तुम्ही पूर्वी कधीही अनुभवलेला नसेल. म्हणूनच तयार व्हा, सज्ज व्हा. आयुष्यात चांगले कर्म करा आणि माझ्यापुढे तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा आहे ते सर्व काही बोलून दाखवा, कारण मी तुम्हाला आशीर्वाद देणारा देव आहे. आज मी तुमच्यासाठी आशीर्वाद घेऊन आलो आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुला होत असलेला संघर्ष आणि तुला जाणवत असलेला कमकुवतपणा मी दूर करू इच्छितो. माझे आशीर्वाद तुझ्यावर वर्षाव करण्यासाठी आले आहेत. आता इथून पुढे निश्चिंत राहा, कारण देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू झाले आहे. जर तुमच्या चिंता त्या सर्व काही मला सोपवून द्या आणि निश्चिंत होऊन पुढे चालत राहा, कारण पुढील मार्गावर तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद, अनेक चमत्कार ठेवलेले आहेत. ते तुम्हाला तुमच्या मार्गात प्राप्त होतील. म्हणूनच चांगले कर्म करत पुढे जात राहा. सर्व काही दैवी योजनेनुसार घडणार आहे. दैवी कृपा काय आहे याचा अनुभव तुम्हाला येणार आहे. स्वामी माऊलींचा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल ती जागा पवित्र होईल. तिथून सर्व काही दुरीत निघून जाईल आणि जे काही दोष आहेत ते देखील शमवले जातील. स्वामी माऊलींचे पाऊल जिथे जिथे पडते तिथे कधीही दुरीत राहत नाही, कष्ट राहत नाहीत, संघर्ष उरत नाही. जर तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास आहे तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येणे हे तुमचे भाग्योदयाचे लक्षण आहे. स्वामी माऊली तुमच्यावर कृपा दृष्टीने निरंतर आशीर्वाद देत राहो. तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येवोत. स्वामी माऊली तुमच्या वेदना, दुःख हरण करून तुम्हाला सुख, समृद्धी, आरोग्याचा आशीर्वाद देवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. भय, भीती सर्व काही तुमच्या मनातून काढून स्वामींच्या चरणी अर्पण करा. त्यामुळे तुम्ही मन मोकळे होईल आणि जेव्हा जेव्हा देवाचे आशीर्वाद, चमत्कार येऊ लागतील ते तुमच्यापर्यंत स्वीकार करा, कारण देव तुम्हाला खूप काही आनंद देऊ इच्छितात. ज्यांनी ज्यांनी स्वामी भक्तांनी हा स्वामी संदेश मनपूर्वक श्रद्धेने स्वीकार केला आहे, स्वामी माऊलीची आज्ञा मानून त्यांनी स्वीकार केला आहे, त्यांच्यावर स्वामी माऊली निरंतर कृपा करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.